नमस्कार, मी कैलास सूर्यवंशी. आपण पाहत आहात लोकस्वराज्य न्यूज चॅनल. तर पाहूयात आजच्या. लहुजी साळवे एकटेच होते आणि लहुजी साळवेंनी आयुष्यभर जे काम केलं ते काम एक जबाबदारी म्हणून, बांधिलकी म्हणून, ध्येयानं प्रेरित झाल्यामुळं केलं होतं. प्रेरित झालेल्या कार्यकर्त्यांचं संघटन आहे, तर ते स्वतःची ओळख निर्माण करू शकतात, स्वतःचं अस्तित्व. कृष्णा भालेराव असतील, माधव वाघमारे असतील, शाहीर संभाजी ढगे असतील, लोकस्वराज्य आंदोलनावर पुस्तकं लिहिली गेली तर दोन लोकस्वराज्य आंदोलनाच्या लढाऊ कार्यकर्त्याचा, लोकस्वराज्य आंदोलनाच्या त्यागी कार्यकर्त्याचा, ज्याच्या भले अंगावर चांगला कपडा नाही, तो अण्णाभाऊंचा विचार, बाबासाहेबांचा विचार, रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपून मिळेल त्या परिस्थितीमध्ये राहून तो माणूस हा विचार जर समाजामध्ये पेरत असेल तर त्या माणसाकडे तत्व आहे, तो माणूस इमानदार आहे, अशा प्रकारची नोंद पुस्तकांमध्ये होत असते. आणि हे पुस्तक ते इथं समाजामध्ये जिवंत राहते. ही बंगल्यातल्या माणसाला गोष्ट करता येत नाही, ज्याचं पूर्ण पोट भरलेलं आहे त्याच्याकडून ही गोष्ट पूर्ण होत नाही. ज्याचे सगळे प्रश्न सुटलेले आहेत तो माणूस आपलं रक्त जाळत नाही, तो माणूस अंगावर काट्या लाट्या घेत नाही, तो माणूस अंगावर गुन्हे घेत नाही, तो माणूस अपमान सहन करत नाही, परंतु त्याच्या मनामध्ये प्रचंड विचाराची आग आहे. असाच माणूस आणि अशाच विचाराचे लोक जेव्हा काम करतात तेव्हा लोकस्वराज्य आंदोलनाची नोंद महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी, लढवय्ये, इमानदार, समाजासाठी मरमिटणारे, कसल्याही प्रकारची तमा न बाळगणारे आणि कोणाच्याही समोर न झुकणारे, कोणाच्याही सोबत तडजोड न करणारे, अशा प्रकारची नोंद या ठिकाणी होते. आणि हीच नोंद आज लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त लोकस्वराज्य आंदोलनाची नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्ता, पदाधिकारी, महिला यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भाने व्यापक चर्चा होऊन सरकार अनंत बद्दर समिती लागू करण्यासाठी मुद्दामून वेळ काढूपणा करत आहे. आणि तेव्हा येत्या एप्रिलमध्ये 27 एप्रिल रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर लाखो समाज बांधवांना घेऊन एक मोठं आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. महाराष्ट्रातील स्वाभिमानी समाज बांधवांचं मी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो. सरकारसोबत असलेल्या संघटना, पुढारी, लोकप्रतिनिधी यांनी आरक्षण वर्गीकरणाचा विषय चिघळत राहील अशा प्रकारचं षड्यंत्र चालवलेलं आहे. सरकारची अनुमती घ्यायची आणि आंदोलनाचं नाटक करायचं म्हणजे या समाजाला आरक्षण वर्गीकरणाचा लाभ मिळणार नाही, हा विषय दिवसेंदिवस वाढत राहील. आणि या विषयाच्या अनुषंगानं सरकारला मतदानाच्या माध्यमातून ताकद देता येईल आणि या बदल्यामध्ये स्वतःची स्वार्थाची पोळी भाजून घेता येईल अशा प्रकारची भूमिका सरकारसोबत असलेल्या संघटना मुद्दामून घेत आहेत. परिणामी येत्या काळामध्ये होऊ घातलेली जी काही मेगा भरती आहे, 75,000 जागा वेगवेगळ्या खात्यात भरल्या जाणार आहेत, 15,000 पोलिसांची भरती होणार आहे. आणि ही भरती झाली तर समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी समाजाच्या न्यायिक अधिकाराचा बळी देण्याचा मोठं काम या ठिकाणी सरकारसोबत असलेल्या संघटना आणि लोकप्रतिनिधी करत आहेत. ही समाजाची फसवणूक आहे, ही समाजासोबत केली जाणारी बैमानी आहे. आणि ही बैमानी आणि फसवणूक हाणून पाडण्यासाठी सरकारला आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय तातडीनं घेण्यास भाग पाडण्यासाठी येत्या एप्रिल महिन्यामध्ये लाखो स्वाभिमानी समाज बांधव मुंबईमध्ये दाखल होतील. आणि त्यासाठीची तयारी आम्ही महाराष्ट्रभर फिरून या ठिकाणी करणार आहोत. आम्ही आवाहन करतो आहोत
सकलचा प्रयोग झाला. सरकारसोबत असलेल्या पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी स्वार्थ साधण्यासाठी दुसराही प्रयोग केला. आता लोकस्वराज्य आंदोलनाचा प्रयोग, लोकस्वराज्य आंदोलनाचा लढा हा स्वाभिमानी माणसाचा लढा आहे आणि हाच खराखुरा आरक्षण वर्गीकरणाचा लढा आहे. या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी तन मन धनाने सहभागी व्हावं, अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी करत आहोत. अशाच बातम्याच्या अपडेटसाठी लोकस्वराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.